नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनेलवर। आज आपण एका अशा ठिकाणाचा प्रवास करणार आहोत जिथे आध्यात्मिकता आणि भक्ती यांचा संगम आहे। होय, आपण बोलत आहोत वृंदावनच्या प्रसिद्ध इस्कॉन मंदिराबद्दल, ज्याला श्री कृष्ण बलराम मंदिर म्हणूनही ओळखलं जातं। या मंदिराचं नाव ऐकलं की मनात भक्तीचा भाव जागृत होतो, पण या मंदिराशी जोडलेली काही रहस्यम आणि कथा तुम्हाला थक्क करून सोडतील। चला तर मग या मंदिराच्या गूढ आणि आकर्षक विश्वात डुबकी मारूया। एक इस्कॉन मंदिराचा परिचय आणि इतिहास। वृंदावन उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात वसलेलं एक ऐतिहासिक आणि धार्मिक शहर, जिथे भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचा प्रत्येक कण साक्षीदार आहे। याच पवित्र भूमीत 1975 साली इस्कॉन मंदिराची स्थापना झाली। या मंदिराचं उद्घाटन श्रील प्रभुपाद म्हणजेच अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केलं। ते इस्कॉनचे संस्थापक होते। त्यांचं स्वप्न होतं की वृंदावनात एक असंभव्य मंदिर उभं राहावं, जिथे श्रीकृष्ण आणि त्यांचे भाऊ बलराम यांची भक्ती जगभरात पोहोचेल। हे मंदिर सफेद संगमरमराने बनलेलं आहे, ज्याची रचना राजस्थानी आणि गौडीय वैष्णव शैलीचा संगम दर्शवते। मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच तुम्हाला एक शांत आणि दैवी अनुभव येतो। मंदिरात 3 मुख्य वेद्या आहेत। श्री कृष्ण आणि बलराम यांची मूर्ती, जी मंदिराचा केंद्रबिंदू आहे। श्री गौरनिताई यांची मूर्ती, जी चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांचं प्रतीक आहे। श्री राधा श्यामसुंदर यांची मूर्ती, जी राधाकृष्णाच्या प्रेमाची साक्ष देते। पण मित्रांनो, हे मंदिर फक्त एक इमारत नाही, तर एक आध्यात्मिक केंद्र आहे, जिथे रोज हजारो भक्त आणि पर्यटक येतात। पण याच मंदिराशी जोडलेली काही रहस्यम आणि कथा आहे, ज्या या ठिकाणाला आणखी खास बनवतात। 2 इस्कॉन मंदिराची रहस्यमयी सुरुवात। तुम्हाला माहिती आहे का, इस्कॉन मंदिराची स्थापना एका दैवी प्रेरणेतून झाली। श्रील प्रभुपाद यांना 1960च्या दशकात अमेरिकेत कृष्ण भक्तीचा प्रसार करताना एक स्वप्न पडलं। त्यात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना वृंदावनात मंदिर बांधण्याची आज्ञा दिली। या स्वप्नाने प्रेरित होऊन त्यांनी आपलं संपूर्ण जीवन कृष्ण भक्तीला समर्पित केलं आणि 1975 मध्ये हे भव्य मंदिर वृंदावनात उभं राहिलं। काही भक्तांचं असं म्हणणं आहे की मंदिराच्या बांधकामादरम्यान अनेक चमत्कार घडले। उदाहरणार्थ, बांधकामासाठी लागणारा पैसा आणि संसाधनं काही वेळा अचानक उपलब्ध व्हायची, जणू काही स्वतः श्रीकृष्ण या कामात सहभागी होते। स्थानिक लोकांच्या मते, मंदिराच्या परिसरात बांधकाम सुरू असताना काही कामगारांना रात्रीच्या वेळी दैवी मूर्तींच्या हालचाली आणि मंत्रोच्चार ऐकू यायचे। या कथा खऱ्या की खोट्या, याचा ठोस पुरावा नाही, पण या गोष्टी मंदिराच्या रहस्यमयी आकर्षणाला आणखी वाढवतात। 3 मंदिरातील दैवी अनुभव आणि चमत्कार। इस्कॉन मंदिरात येणाऱ्या भक्तांना अनेकदा दैवी अनुभव येतात, ज्यामुळे त्यांची श्रद्धा अधिक दृढ होते। असं सांगितलं जातं की मंदिरातील श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या मूर्तींना पाहताना काही भक्तांना त्यांच्या डोळ्यातून भावनांचा प्रवाह जाणवतो। काहींना मूर्तींच्या चेहऱ्यावर हास्य किंवा करुणा दिसल्याचं वाटतं। एक प्रसिद्ध कथा आहे एका विदेशी भक्ताची, ज्याला मंदिरात येऊन ध्यान करताना श्रीकृष्णांचा बासरीवादनाचा आवाज ऐकू आला। तो भक्त मूळचा अमेरिकेतला होता आणि त्याला भारतीय संस्कृतीची फारशी माहिती नव्हती। पण या अनुभवानंतर तो इस्कॉनचा समर्पित भक्त बनला आणि आजही वृंदावनात राहतो। याशिवाय मंदिरातील आरती आणि कीर्तन यांचा अनुभव इतका प्रभावी आहे की अनेक पर्यटक, जे फक्त मंदिर पाहण्यासाठी येतात, ते भक्तीच्या रंगात रंगून जातात। मंदिरातील मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरण तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं। 4 इस्कॉन मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व। इस्कॉन मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर एक आध्यात्मिक शाळा आहे।
येथे भगवद्गीता आणि श्रीमद्भागवतम यांचे वर्ग चालतात, ज्यामुळे भक्तांना श्रीकृष्णांच्या तत्त्वज्ञानाची खोलवर माहिती मिळते. मंदिराचा मुख्य उद्देश आहे हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे चा प्रसार करणं. हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की तो मनाला शांती देतो आणि आत्म्याला परमेश्वराशी जोडतो, असं मानलं जातं. मंदिरात दररोज सकाळी 4:30 वाजता मंगल आरतीपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. मंदिरात येणारे विदेशी भक्त, जे हरे कृष्ण नावाने ओळखले जातात, येथील संस्कृती आणि भक्तीचा एक अनोखा संगम दर्शवतात. 5. मंदिराची वास्तुकला आणि सौंदर्य. इस्कॉन मंदिराचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. मंदिराच्या बाहेरील नक्काशीदार खांब, गुंबद आणि संगमरमरी मजले यांवर कृष्णलीलांचे चित्रण आहे. मंदिराच्या परिसरात एक सुंदर बाग आहे, जिथे राधाकृष्णांच्या मूर्ती आणि फव्वारे पर्यटकांचं मन मोहून टाकतात. मंदिरातील संग्रहालयात श्रील प्रभुपाद यांचे जीवन आणि इस्कॉनचा इतिहास दर्शवणारी प्रदर्शनं आहेत. रात्रीच्या वेळी मंदिराच्या रंगबिरंगी लाइटिंगमुळे हे ठिकाण आणखी आकर्षक दिसतं. मंदिराच्या परिसरात असलेलं गोविंदाज रेस्टॉरंट सुद्धा प्रसिद्ध आहे, जिथे सात्विक आणि स्वादिष्ट भोजन मिळतं. 6. इस्कॉन मंदिर आणि निधिवन यांचं रहस्यमयी नातं. वृंदावनात इस्कॉन मंदिरापासून काही अंतरावर असलेलं निधिवन हे आणखी एक रहस्यमयी स्थळ आहे. असं मानलं जातं की निधिवनात रात्री श्रीकृष्ण आणि राधा रासलीला करतात. काही भक्तांचं असं म्हणणं आहे की इस्कॉन मंदिर आणि निधिवन यांच्यात एक आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह आहे. इस्कॉन मंदिरात ध्यान करताना काहींना निधिवनातील रासलीलेचे दृश्य अनुभवायला मिळाले, असं ते सांगतात. हा अनुभव खरं की खोटं हे सांगणं कठीण आहे, पण या कथा इस्कॉन मंदिराच्या रहस्यमयी आकर्षणाला आणखी वाढवतात. 7. इस्कॉन मंदिर आणि जागतिक प्रभाव. इस्कॉन मंदिराने फक्त वृंदावनातच नव्हे, तर जगभरात कृष्ण भक्तीचा प्रसार केला आहे. आज जगभरात इस्कॉनचे 600हून अधिक मंदिरं, आश्रम आणि केंद्र आहेत. वृंदावनातील हे मंदिर त्याचं केंद्रबिंदू आहे. येथील भक्ती आणि संस्कृतीने लाखो लोकांना प्रेरित केलं आहे. मंदिरात दरवर्षी जन्माष्टमी आणि होळी सारखे सण मोठ्या उत्साहाने साजरे होतात, ज्यामुळे जगभरातील भक्त येथे येतात. मित्रांनो, वृंदावनच्या इस्कॉन मंदिराचं हे रहस्यमयी आणि आध्यात्मिक विश्व तुम्हाला कसं वाटलं? या मंदिरात येऊन तुम्हाला एक वेगळाच शांतीचा अनुभव मिळेल, याची खात्री आहे. जर तुम्ही वृंदावनला जाण्याचा विचार करत असाल, तर इस्कॉन मंदिराला भेट द्यायला विसरू नका. तुम्हाला ही स्क्रिप्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. तुम्हाला आणखी कोणत्या ठिकाणाची माहिती हवी आहे तेही सांगा. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. हरे कृष्ण.